फक्त जागरण कधी करत नाही, त्याच्या आधी गोंधळ करावा लागतो। गोंधळ हा आदिमाय आदि शक्तीचा आहे। जिथे शक्ती आहे तिथे शिव आहे, तिथे शिव आहे तिथे शक्ती आहे। हो, श्री खंडेराय हा अवतार शिवशंकराचा आहे। त्यामुळे जागरणामध्ये श्री शंकराची पूजपद होतात। आणि कृष्णसोबत का होतं? कारण कृष्ण हा सुद्धा आराध्य दैवत आहे। कृष्णाची ही मुरली म्हणजे मुरळी, म्हणून कृष्णाची सेवा आज गवळणीमधून झाली। आजकाल गोंधळ जागरण हा फक्त एन्जॉय करण्याचा इव्हेंट झालेला आहे, अंगठीला अजिबात नाही। कारण गोंधळ जागरण यासारखं आध्यात्मिक आणि तत्वज्ञान सांगणारं लोककलेतलं दुसरं माध्यम नाही। यामध्ये संपूर्णपणे भगवंताची माहिती सांगितली जाते, भगवंताचं वर्णन सांगितलं जातं आणि श्री खंडेराया कसे आहेत, काय आहेत, त्यांनी अवतार कसा घेतला, त्याचं जीवन कार्य सगळं सांगितलं जातं। बसलेली मंडळी जागृत होतात आणि जागृत होऊन तो कार्यक्रम बंद करतात। हा धांगड ढेंगा। बरं, मला कार्यक्रमाला गेले की विचारतात ना, अहो तुम्ही अर्गण नाही आणलं का, कच्ची नाही आणली का, ढोलकी नाही? अहो काय तमाशा आहे का अर्गण कच्ची ढोलकी आणायला? अर्गण कच्ची ढोलकी लाइटिंग ते ऑर्केस्ट्रामध्ये, हे परंपरेमध्ये असं नाही। परंपरेमध्ये काय आहे? घाटी, दिमडी, टाळ, तुंतुण ही शारदीय वाद्ये, ही वाद्य वाजतील तर जगदंबा श्री खंडेराया जागृत होतील। ते जागृत करण्याकरता हे वाद्य आहे, शारदीय वाद्य वाजवणे गरजेचं आहे। आणि आता श्री खंडेराया कसे सांगा?